दंडवत प्रणाम. पडूनी पडवडी लावणे, उपडून पडवड लावणे. एक दिस राऊड देऊळ वाड्या, ब्राह्मणा एकाच्या घरा विजय केले. एक दिवस राऊड देऊळवाड्याला एका ब्राह्मणाच्या घरी गेले. तेही पानवेवरी पडवडी लाविली होती. पानवट्यावर पडवड लावलेली होती. पडवड म्हणजे काय तर अंगणामध्ये जो रांजण ठेवलेला असतो त्याला पानवटा असे म्हणतात. तेही गोसावी उपडून सांडली. ती पडवड श्रीप्रभूंनी उपडून टाकली. घरची बायको बोबायली. घरची स्त्री ओरडू लागली, रावडो रावडो पडते फुलते झाड का उपडले. रावडो रावडो तुम्ही फडते फुलते झाड का उपडले. आणि गोसावी कोपू नटला आणि श्रीप्रभूंना त्याचा राग आला. ओ मेली जाय बोबा ते म्हणे. ओ मेली जाय ओरडतेस म्हणे. म्हणून तिची पाठी घेतली. म्हणून तिच्या पाठीमागे लागले. ती पडोनी घरात गेली आणि ती स्त्री पडून घरामध्ये गेली आणि कवाड घातले आणि दरवाजा हा लावून घेतला. गोसावी कवाडापाशी उभे राहिले. श्रीप्रभू त्या कवाडाजवळ उभे राहिले. गोसावी धुमकेने कवाड हाणीतले. श्रीप्रभूंनी ते कवाड बुक्क्याने ठोकलं आणि विजय केले आणि श्रीप्रभू तेथून निघून गेले. पडवडी सांडली. पडवड तिथेच टाकून दिली. मग तिसरा दिवशी मागुते विजय केले. मग तिसऱ्या दिवशी श्रीप्रभू पुन्हा ती पडवड लावण्यासाठी तिथं आले. रांजणवडीवरी काडिया उकरिले. रांजणाजवळ काडीने उकरायला सुरुवात केली. तिची मुळे रोवली आणि त्या पडवडीची मुळे तिथं रोवली. त्याची रांजणीचे 3 चूड पाणी घातले आणि तेथे रांजणातील 3 चूड पाणी घातलं. श्रीमुखे गुडणा घातली आणि श्रीमुखामध्ये गुडणा घेतला. तव तिया बाया म्हणितले आणि तेव्हा त्या स्त्रीने म्हटलं, रावडो रावडो हे सुकले आता काय लागेल. रावडो रावडो हे झाड आता सुकलेलं आहे, आता हे काही लागणार आहे का. गोसावी विजय केले आणि असं त्या स्त्रीने म्हटल्यानंतर श्रीप्रभू तेथून निघून गेले. तव ते एरी दिसी पाने फुली फडी मोडून आले. आणि दुसऱ्या दिवशी त्या झाडाला एवढे पाने फुलं आली की ते झाड कसं मोडेल की काय असं सगळ्यांना वाटू लागलं. म्हणजे त्याला एवढा बहर आला. म्हणितले मग त्या स्त्रीने म्हटलं, राऊड माय राऊड बाप राऊड करती ते काही नव्हे. राऊड माय आहेत, राऊड बाप आहेत, राऊड जे करतील ते होणार नाही का असं त्यांनी म्हटलं. उपडोनी कोहडी लावणे तथा धाई पाय धरुनी ओढणे. उपडून कोहड लावणे, उपडून लावणे व धाईच्या पायाला धरून ओढणे. एक दिस गोसावी टेकडी विजय केले. एका दिवशी श्रीप्रभू हे टेकडीवर डोंगरावर गेले. तव एका कुणबियाच्या घरी कोहडी पाने फुली फडी साचिन्नली होती. तेव्हा एका शेतकऱ्याच्या घरी कोहळ्याचे वेल होते. त्याला पाने फुले यांचा बहर आलेला होता. कोहडी म्हणजे काय तर गंगाफळ, काशीफळ, डांगर यालाच कोहडी असे म्हणतात. ते घरची म्हातारी शेता निघाली आणि त्या घरातील स्त्री हे शेतात जायला निघाली. ते वेडी आपुल्या नाती ते म्हणितले आणि तेव्हा तिने आपल्या नातीला म्हटलं, धाई मी शेता जाईते. धाई मी आता शेताला जात आहे. त्या म्हातारीच्या नातीचं नाव हे धाई होतं. कोहडीची से करीजो हो. कोहडीवर लक्ष ठेव आणि कोहडीचं रक्षण कर असं त्या आजीबाईंनी तिच्या नातीला सांगितलं. राऊड येती तरी कोहडी उपडून टाकीती. राऊड जर आले तर ते आपली कोहडी ही उपटून टाकतील.
ऐसी म्हणून ती शेता गेली. आणि अशी म्हणून ती शेतामध्ये गेली. तव गोसावी तयाच्या घरा विजय केले. आणि श्रीप्रभू तेव्हा त्यांच्या घरी गेले. मग ते कोहडी गोसावी उपटली. आणि श्रीप्रभूंनी ती कोहडी उपटली. आणि श्रीकरी धरून फरा काढीत घेऊन निघाले. आणि श्रीकरामध्ये ते कोहडीचे झाड धरले आणि फरा ओढत असं तेथून घेऊन चालले. तव तयाची लेकी धाई ते धाविनली. आणि तेव्हा त्या धाईने ते पाहिलं की श्रीप्रभूंनी आपलं आता कोहड्याचं झाड उपटलेलं आहे. आणि ती धाई त्यांच्या मागे धावायला लागली. गोसावियासी तेही आली. आणि धावत धावत ती श्रीप्रभूंजवळ आली. गोसाविया ते म्हणू लागली. आणि श्रीप्रभूंना म्हणायला लागली, हा हो रावडो पडते फुलते झाड कैसे उपडले जी. हा हो रावडो, तुम्ही पडते फुलते झाड कसं काय उपटलं. म्हणून गोसावियासी घेऊन देऊन बोलू लागली. आणि असं म्हणून ती श्रीप्रभू बाबांना वाकडं तिकडं बोलायला लागली. मग गोसावी ते धाई ते श्रीकरी पायी धरिले. मग श्रीप्रभूंनी त्या धाईचा पाय धरला. आणि एकी श्रीकरी कोहडी असे दोन्ही फरा काढून तुकेने एका दूर नेली. एका हातामध्ये कोहडी आणि एका हातामध्ये धाईचा पाय असं धरून फरा ओढत ते थोडं लांब घेऊन गेले. धाई पेवी घातली वरी कोहडी घातली. धाईला एका पेवामध्ये घातलं आणि वरतून कोहडी टाकली. पेव म्हणजे काय तर पूर्वीच्या काळी धान्य ठेवण्यासाठी जो खड्डा केला जायचा त्याला पेव असे म्हणत. त्या पेवामध्ये धाईला टाकलं आणि वरतून कोहडी ही टाकून दिली. आणि गोसावी विजय केले. आणि श्रीप्रभू तेथून निघून गेले. धानोचा माय बाप धानो ते पेवातून काढिले. मग त्या धानोच्या माय बापांनी म्हणजे धानोच्या आई वडिलांनी तिला पेवामधून काढलं. तिची माया पुसले. आणि तिच्या आईने तिला विचारलं, ती दुखविलीसी धाई, तुला काही लागलेलं आहे का. तिया म्हणितले. आणि मग धाई म्हणू लागली, नाही राऊळ माय राऊळ बाप राऊळ फरा काढती तव मज सुखीची होय. नाही राऊळ माय आहेत, राऊळ बाप आहेत. राऊळ मला जसं फरा ओढत होते तर तसं मला हे सुख होत होतं. तव लोकासी विस्मयो झाला. आणि धाईचं असं बोलणं ऐकून लोकांना विस्मय झाला. लोक म्हणे पहा गा. आणि लोक म्हणतात पहा इथे राऊडी फरा काढिले. परियोर खडाही नाही पेवात टाकली. परी हात पाओ दुखविला नाही. पहा राऊडांनी तिला फरा ओढत आणलं. तरी तिच्या अंगावर एक ओरखडा सुद्धा आलेला नाही. तिला पेवामध्ये टाकलं पण तिचा हातपाय सुद्धा तुटलेला मोडलेला नाही. ऐसा लोकासी विस्मयो झाला. आणि असा लोकांना विस्मय झाला. श्राद्धी गोसावी तया पेवापासी विजय केले. मग तिसऱ्या दिवशी श्रीप्रभू पुन्हा त्या पेवाजवळ आले. कोहडी काढोनी गोसावी तयाच्या घरा विजय केले. त्या पेवातून कोहडी काढून ज्यांच्या घरून कोहडी उपटून आणली होती श्रीप्रभू त्यांच्या घरी गेले. हे काय रावडो आमची कोहडी कैसी उपटली. मग त्या घरची स्त्री म्हणू लागली, हे काय रावडो, तुम्ही आमची कोहडी कशी काय उपटली. कोहडी होती ती विकू तेने सापटे घेतो. कोहडी होती त्यावेळेस आम्ही ती कोहडी विकून त्याचे कपडे घ्यायचो. ऐसे काय केले रावडो. आणि आता राऊळ तुम्ही हे असं काय केलं. मेली जाय म्हणे. बाबा म्हणतात मेली जाय म्हणे. लावली म्हणे न लावलीची म्हणे. मेली लावलीची म्हणे. तुझी कोहडी मी आता लावलेली आहे म्हणे.
कोहडी लाविता घरच्या म्हणितले. आणि कोहडी लावल्यानंतर घरचे लोक म्हणू लागले, हे वाढले आता काही लागेल. रावडो, हे झाड आता वाढलेलं आहे, आता याला काही लागणार आहे का? सर्वज्ञ म्हणितले. आणि श्रीप्रभू बाबा म्हणतात, ओ मेली जाय लागेल म्हणे. ओ मेली जाय, आता ते लागेल म्हणे. वेवरी काढिया नावे खानी तले. पानवेजवळ म्हणजे रांजणाजवळ खाली खड्डा खणला. गोसावी काडिया करोनी माती उकरिली. आणि श्रीप्रभूंनी काडीने त्या रांजणाजवळ माती उकरली. तेथ कोहडीची मुळ्या रोवली. आणि तिथं कोहडीची ही मुळे रोवली. तेची रांजणीची 3 चुडोन जडी भरून उदक घातले. आणि तेथील त्या रांजणातील 3 चूड पाणी हे त्या झाडाला घातलं. श्रीमुखी गुणना घातली. आणि श्रीमुखामध्ये सुद्धा गुणना घेतला. कृपादृष्टी अवलोकली मग विजय केले. कृपादृष्टीने त्या झाडाकडे पाहिलं आणि मग श्रीप्रभू बाबा तिथून निघून गेले. मग एरी दिसी ती सावळेची उठूनी पाहती. मग दुसऱ्या दिवशी त्या घरातील लोक हे त्या झाडाला सकाळीच उठून पाहतात. तव कोहडी लहलहित पाने फुली फळी साचिन्नली आहे. तेव्हा त्या कोहडीला लसलशीत पाने फुलं साचलेली होती. तयासी अंत नाही, म्हणजे त्याला इतकी कोहडी लागली की ती मोजता येत नव्हती, एवढं ते झाड भरून गेलं. मग तेही म्हणितले. मग त्या घरच्या लोकांनी म्हटलं, पाहो पहा हो राऊळ माय राऊळ बापू राऊळ साक्षात ईश्वरू राऊळ करती ते काही नव्हे. राऊळ माय आहेत, राऊळ बाप आहेत, राऊळ ईश्वर आहेत, राऊळ साक्षात ईश्वर आहेत. राऊळ जे करतील ते होणार नाही का, असं ते घरचे लोक म्हणू लागले. ऐसा तयासी विस्मयो झाला. आणि सगळ्या लोकांना त्याचा विस्मय झाला. तयाच्या घरा ते उपसन्याच्या घरा उत्तरेसी जीची. त्यांचे घर ते उपसन्यासांच्या घराच्या उत्तरेला शेजारीच होते. मधी गोदरी, फक्त मधी मोकळी पडती रिकामी जागा होती. दंडवत प्रणाम.